समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, भक्तांचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग, मुक्तिकल्पद्रुम महाफळ उत्तम, गोपिकाचा काम पांडुरंग, भक्ताचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग, एकाएकी विनटला तो सदा संचला, एकाएकी विनटला तो सदा संचला, एका जनार्दनी भेटला पांडुरंग, भक्तांचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावनवदवी तो कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे, तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानुजो भानवाराधिला, तयाचे कुळी दीपक दिव्य झाला, हरिभक्ती लागोनी तारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विधेत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ, शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। जसं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हनुमंतरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा 6 वर्षांपूर्वी झाला, 7 वर्षांपूर्वी झाला आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून आपण हा उत्सव साजरा करत आहोत। आपल्या निळवणी गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहोत। आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा श्री पांडुरंगजी अप्पा गडकरी यांनी आयोजकांच्या वतीनं फोन केला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्ताने घेता आलेला आहे। दिंडोरी तालुका हा अध्यात्मामध्ये एक फार नावाजलेला तालुका आहे। खरं तर
नाशिक जिल्हाच मोठ्या प्रमाणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ठेवणारा एक जिल्हा आहे आणि अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह आध्यात्मिक कार्यक्रम वेळोवेळी चालू असतात आणि म्हणून बाकीच्या ठिकाणी जी उदासीनता काही कधी कधी वाटते ती उदासीनता नाशिक जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये अजिबात वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की इथे आयोजक जे आहेत हे तरुण वयातले आहेत, समोर बसणारे जे श्रोते आहेत ते स्वतःमध्ये जीवनात काहीतरी परिवर्तन करू शकतील या वयाचे आहेत। नाहीतर बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर असं होतं की 60च्या वर गेलेली माणसं असतात, प्रश्न असा पडतो त्यांना काय उपदेश करायचा। खरं तर 60च्या नंतर काही करू नये, त्यांना उपदेश करू नये असं मला म्हणायचं नाही, किंवा त्यांनी कीर्तनाला येऊ नये असं पण मला म्हणायचं नाही। त्यांनी जरूर यावं, परंतु त्यांनी आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा बरोबर घेऊन यावं। आपल्या मुलाला, आपल्या नातवाला हे संस्कार घडणं गरजेचं आहे। त्यामुळे तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, अबालवृद्ध या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे एक अतिशय संथ आणि शांत एक वातावरण या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला सापडतं आहे। परिसरातली सर्व गुणीजन मंडळी आहेत, गायक वादक आहेत आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हा आपण कार्यक्रम करतो। आपल्या कार्यक्रमाची वेळ ही अशी आहे की कीर्तनकारांना साधारणतः या कालखंडामध्ये तारखा कमी असतात, त्यामुळे कीर्तनकार लवकर उपलब्ध होतात। कारण वारीची सोय जशी सुरू होते, जशी वारीचे नियोजन सुरू होतं, तसे कीर्तनकारसुद्धा आपल्या ठिकाणी आपलं नियोजन करण्यामध्ये व्यस्त असतात। म्हणून असा एक कार्यक्रम आहे आणि हा हॉल बनवल्यामुळे पावसाचं वातावरण कसंही असलं, मी येताना थोडासा विचार केला, म्हटलं पावसाचं वातावरण दिसतंय, मंडपामध्ये जर यांचा कार्यक्रम असेल तर कसं होईल असं माझ्या मनामध्ये आलं। पण आपण अतिशय सुंदर अशी सोय करून ठेवलेली आहे, मंदिर अतिशय सुंदर बांधलं आहे। आपल्या सर्वांच्या पुढाकारातून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि आपल्या सर्वांच्या योगदानातून हा कार्यक्रम, ही मंदिर तर झालेलं आहे, हा कार्यक्रम तर होतोच आहे आणि हा सभामंडपसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण उभारलेला आहे, जेणेकरून आपण सर्वच्या सर्वजण या ठिकाणी बसू शकतो। आणि त्यामुळे आज अभंग कोणता निवडावा हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला किंवा प्रश्न पडला, तेव्हा मारुतीरायांचा मंदिराचा जीर्णोद्धार आहेच आहे, परंतु त्याचबरोबरीनं वारीचा कालखंड आहे आणि पांडुरंग परमात्म्याची वारी करण्यासाठी लाखोच्या संख्येनं वारकरी हे संतांच्या पालख्यांबरोबर, दिंड्यांबरोबर किंवा आपल्या गावातून जाणाऱ्या दिंड्यांच्या बरोबर जात असतात, नामस्मरण करत जात असतात। परंतु ज्याच्या भेटीला ते जात असतात त्या परमात्म्याचं वर्णन करणारा एखादा अभंग घ्यावा असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर एकनाथ महाराजांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आता या अभंगाचं वैशिष्ट्य किंवा या अभंगाचं महत्त्व आपल्याला सर्वप्रथम सांगतो, म्हणजे या अभंगाचं नियोजन या कार्यक्रमात का केलं सांगतो। आमच्या परंपरेमध्ये काही ठराविक अभंगांना निरतिशय असं महत्त्व आहे आणि त्याच्यातले 2 अभंग अत्यंत महत्त्वाचे आहेत, एक प्रारंभाचा आणि एक समारोपाचा। या 2 अभंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे शरण शरण एकनाथा हा तुकोबारायांचा अभंग घेतल्याच्या शिवाय आमच्या परंपरेमध्ये, आमच्या फडामध्ये, आमच्या कुठल्याही दिंडी किंवा पालखी किंवा अन्य कुठल्या धार्मिक उत्सवामध्ये समाप्ती होत नाही। हा एक महत्त्वाचा अभंग तुकोबारायांचा, जो नाथ महाराजांचं वर्णन करण्यासाठी तुकोबारायांनी लिहून ठेवलेला आहे, हा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे। आणि दुसरा अभंग जो आहे हा प्रारंभाचा अभंग आहे। आमची कुठलीही पालखी नाथषष्ठीच्या दिंड्या 3 दिवसाच्या असतील, कुठल्याही ठिकाणी जाणाऱ्या संतांच्या क्षेत्राच्या ठिकाणी जाणाऱ्या दिंड्या असतील, या सगळ्या किंवा स्थानिक पैठणमध्ये एकादशीला, शुद्ध एकादशीला निघणाऱ्या दिंड्या असतील, या सगळ्या दिंड्यांना सर्वप्रथम जर का कुठल्या पद्धतीच्या अभंगानं सुरुवात होत असेल तर ती या अभंगानं होते आणि हा अभंग म्हटल्याच्या शिवाय पुढचे अभंग म्हटल्या जात नाहीत, असा अत्यंत महत्त्वाचा आमच्या परंपरेतला आणि नाथ महाराजांचा पांडुरंगाचं सर्वार्थानं वर्णन करणारा अभंग हा निवडलेला आहे। विठ्ठल विश्वसंत श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या 751व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ही औचित्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे। आणि मी अनेक ठिकाणी हे बोललेलं सुद्धा आहे की आपल्या जिल्ह्यातल्या
संतांचं मंडन कशा पद्धतीनं करावं हे नाशिक जिल्ह्यातल्या लोकांकडून शिकावं. मी अनेक वेळा मागे पण अनेक कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे की ह्या लोकांकडून शिका, की ठरवलं आहे की निवृत्तीनाथ महाराजांचा उल्लेख, त्यांचा फोटो, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीनं आपल्या कार्यक्रमात तो रुळवून घ्यायचा हा आदर्श एक आपण सर्वांनी ठेवलेला आहे. त्यामुळे हेही औचित्य या कार्यक्रमाला आहे. आता मारुतीरायांच्या समोर हा कार्यक्रम सुरू आहे. त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रसंगानं उपलब्ध आहे. कशासाठी मारुतीरायांची मंदिरं आहेत याचा विचार करा तुम्ही. मारुतीरायाची मंदिरं ही स्फूर्तीस्थान आहेत. आपल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रेरणा त्यांच्याकडून प्राप्त व्हावी याच्यासाठी मारुतीराय सर्वार्थानं आदर्श असल्यामुळे गावागावामध्ये मारुतीरायांची मंदिरं जास्त आहेत. लक्षात घ्या, विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं कदाचित कमी असतील, विष्णूची मंदिरं कमी असतील, महादेवाची मंदिरं कमी असतील, पण गावागावामध्ये मारुतीरायांची मंदिरं आहेत. त्याचं कारण असं आहे की मारुतीराय हा अनेक दृष्टीनं ज्याला अजून इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर अनेक अस्पेक्टनं मारुतीराय स्वतंत्रपणे उच्च स्थानावरती आहेत. ज्याला बलोपासना करायची आहे त्यांनी मारुतीरायांचं दर्शन घ्यावं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपलं शरीर सुदृढ बनवावं. ज्याला भक्ती करण्याची इच्छा आहे, दास्यत्व ही अशा पद्धतीची भक्ती, भगवंताची सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मारुतीराय आदर्श आहेत. भक्ती कशी असावी याचा आदर्श मारुतीरायांनी ठेवला आहे. ज्यांना ब्रह्मचर्य टिकवायचं असेल त्यांनी मारुतीरायांच्याकडे यावं, दर्शन घ्यावं. ब्रह्मचर्य कसं असावं मारुतीरायांकडनं आपल्याला शिकायला मिळत आहे. म्हणून मारुतीराय हे असं एक दैवत आहे की जे भक्त पण आहे आणि देव पण आहे. भक्त या दृष्टीने की प्रभू रामचंद्रांची सेवा अखंडितपणे त्यांनी केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राचं दास्यत्व केलं आणि अशा पद्धतीनं केलं की तशा पद्धतीचं दास्यत्व आजपर्यंत कोणी केलेलं नाही. एक कथा सांगतात, रामायणामध्ये कदाचित ही कथा नसेल पण परंपरेनं चालत आलेली कथा आहे. हनुमंतराय प्रभू रामचंद्राची एवढी सेवा करायचे की इतरांना ते सेवेपासून वंचित ठेवायचे. प्रभू रामचंद्राची सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्याच्या सगळी सेवा ही स्वतःकडे ठेवायची. प्रभू रामचंद्र उठले की त्यांना बहिर्दिशेला जाण्यासाठी चप्पल ठेवायची, गुळणा करण्यासाठी पाणी तयार, तोंड पुसण्यासाठी कपडा तयार. असं सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सुद्धा भगवंताचे चरण दाबत राहायचे आणि प्रभू रामचंद्रांना जेव्हा झोप लागेल तेव्हा यांना पायापशीच झोप लागायची. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा हा दिनक्रम. आता झालं असं, एखादी गोष्ट एखादाच माणूस जर का उपभोगत असेल तर बाकीचे मात्र एकत्र येत असतात. समाजाचं गणित जर हल्लीचं आपण बघितलं, एखाद्या माणसाला जर का एखादी गोष्ट मिळत असेल तर ती त्यालाच कशी मिळते, ती आम्हाला का मिळत नाही, म्हणून ज्यांना मिळत नाही ते सगळे एकत्र येत असतात. असंच या बाबतीत झालं. हनुमंत सेवा करतोय, आपल्याला सेवा मिळत नाही प्रभूची, सगळेजण एकत्र आले. सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आणखी सगळे सेवेकरी एकत्र आले. बैठक झाली आणि सांगितलं की आम्हाला सुद्धा हक्क आहे, आम्हाला सुद्धा भगवंताची सेवा करायची आहे. एकत्र आले. सकाळपासून रात्रीपर्यंत यादीच केली कामाची, मोठीच्या मोठी यादी केली. जे जे काही सेवेचं काम आहे त्या सेवेचं काम आणि ती सेवा कोणी करायची याचं नाव समोर. प्रभू रामचंद्राकडे सगळे गेले, शिष्टमंडळ गेलं. म्हणले देवा हे असं असं आहे आणि उद्यापासून सकाळपासून हे असं असं होणार आहे, ही सेवा हे करणार आहेत. प्रभू रामचंद्रानं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. नाही नाही तसं नाही म्हटलं, तुझी सही लागते. ठीक आहे, राम सही करून टाकली. झालं. सकाळी उठल्याच्या नंतर हनुमंतराय पाणी घेऊन तयार होण्याच्या आत लक्ष्मण दादा पाणी घेऊन तयार, दादा पाणी घ्या. हनुमंतरायांनी विचार केला, आज कसं काय बाबा लक्ष्मण दादा, बरं ठीक आहे काय हरकत नाही, आपण भगवंताची चप्पल ठेवू. चप्पल उचलण्याच्या आत भरतानं घ्यावं आणि चप्पल समोर ठेवावं. दादा तुमची चप्पल. कपडा शत्रुघ्न. हनुमंतराय विचार करू लागले काय चालू आहे. आजपर्यंत आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ही सेवा करतोय आणि आज आपल्याला कोणीच का काही करू देत नाही.
निरीक्षण केलं. संध्याकाळ झाली तरी सुद्धा कोणी काही सेवा करू देणार. हनुमंतरायांनी विचारलं, तुमचं काय चालू आहे? दररोज मी सेवा करतो, आज मला कोणीच काही का सेवा करू देत नाही? तेव्हा यादी दाखवली आणि प्रभू रामचंद्राची सही दाखवली. म्हणले, हे बघ हनुमंता, सकाळपासून झोपेपर्यंत ही सगळी सेवा आहे आणि ही सेवा हे जण करणार आहेत. प्रभू रामचंद्राची खाली सही आहे म्हटले. हे सगळं ठरलंय, आता याच्यात काही बदल होणार नाही. हनुमंतरायांनी बघितलं, म्हटलं आपल्या वाट्याला एखादी तरी सेवा आली असेल. एकाही सेवेला हनुमंतरायाचं नाव नाही. काय करावं? परंतु शांत बसतील ते हनुमंतराय कसे? बुद्धिमताम वरिष्ठम. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की याच्यात एका सेवेचा उल्लेख नाही. सगळ्या सेवा आहेत पण एका सेवेचा उल्लेख नाही. कोणती? तर प्रभू रामचंद्रांना जेव्हा जांभई येईल तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा याच्यात दिसत नाही. म्हणले ती आपण घेऊ. चला, सेवा काय असेल? सगळं करणं काय, एक करणं काय, सेवा होणं महत्वाचं आहे. ठीक आहे म्हणले. रात्र झाली. हनुमंतराय दारापाशी आले. सीतामाता आतमध्ये जाऊ लागल्या. हनुमंतराय पाठीमागे येऊ लागले. सीतेनं विचारलं, म्हणले आत कशाला येतोय? सांगितलं सेवा करायची. कशाची सेवा? काहीतरी तर सेवा माझ्या वाटेला येऊ द्यात. म्हणले आईचं. अरे म्हणले, आम्ही नवरा बायको, तू कधी आम्हाला झोपू देत नाही, कायम भगवंतापाशी बसलेला असतो. बिलकुल चालणार नाही, निघून जा. राजमहालाच्या बाहेर निघून गेले. आता विचार करू लागले, रात्र झालीये, प्रभू रामचंद्र सीतामाता गप्पा मारत असतील. पण गप्पा मारता मारता जर प्रभू रामचंद्रांना जांभई आली आणि आपली चुटकी चालू नसेल तर सेवेमध्ये खंड पडला. आणि जर सेवेमध्ये भक्ताचा खंड पडत असेल भगवंताच्या, तर आपलं जीवन काय उपयोगाचं आहे? मग काय करावं? तर आपण चुटकी वाजवत बसू. म्हणले जेव्हा प्रभू रामचंद्रांना जांभई येईल तेव्हा ही सेवा चालू राहील. चुटकी वाजवणं सुरू करून दिलं. झालं. तिकडे गप्पा मारता मारता प्रभू रामचंद्रांना एकदा जांभई आली. जोरात तोंड उघडलं पण बंद व्हायचं नावच घेईना. सीतामातेनं बघितलं प्रभू रामचंद्राकडे. काय झालं म्हटले. बरं काय झालं हे सांगता येईना. दात दोन्ही तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. सीतामाता विचार करू लागली, लोकांची दात खिळी बसते, यांची उघडली, काय करावं? दाबण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला. सगळे धावून आले. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केला. काही अडकलंय का? अमुक तमुक तमुक झालं. तोंड बंद होईना. वैद्यराजांना बोलवलं तरी सुद्धा काही नाही. वसिष्ठ ऋषी आले. गर्दी बघून आले. काय झालं? असं असं झालंय. वसिष्ठांनी सांगितलं, सगळेजण दिसत आहेत, हनुमंत दिसत नाही. म्हटले नाही. म्हणल्या तो बाहेर गेलाय. कसं काय बाहेर गेला? मग ते सगळं सांगितलं. असं असं झालं. पहिले हनुमंताला बोलवा म्हटले, त्याच्याशिवाय हे काही होणार नाही. झालं. हनुमंताला शोधण्यासाठी सैनिक गेले. आता हनुमंतराय वानर झाडावर कुठंतरी जाऊन बसले. सगळा राजवाडा हुडकला. आईसाहेबांनी सांगितलं होतं राजवाड्याच्या बाहेर झाडावर जाऊन बसले. चालू चुटकी, पण मुखामध्ये नाम सुद्धा चालू. आता काय करायचं? एका सैनिकाला दिसला. हनुमंताला बोलवलं. ये खाली. म्हटलं तुला बोलवलंय वाड्यामध्ये. हनुमंतरायांनी सांगितलं कशासाठी? असं असं झालंय म्हणले देवाला. आणि देवाचं तोंड जर बंद करायचं असेल तर वसिष्ठ ऋषीने सांगितलंय की तू तिथं आला पाहिजे. हनुमंतरायांनी सांगितलं, ज्याला गरज आहे त्याने आपल्याकडे यावं. आता आपण कुठे येत नसतो. झालं. सगळी दिंडी आली तिथे झाडापाशी. असं असं झालंय म्हणले हनुमंता. हनुमंतरायांनी सांगितलं, मग मी काय करू? चुटकी चालू. चुटकी बंद नाही, कारण चुटकी बंद तर तोंड बंद. हनुमंतरायांच्या लक्षात आलं, चुटकी चालूच. अरे खाली ये, तुझी चुटकी बंद कर. अजिबात नाही. मग माझ्या सेवेपासून तुम्ही वंचित ठेवता, जमणार नाही म्हटले. अरे पण प्रभू रामचंद्राचं, अरे मला काही माहित नाही, मला सेवा मिळत असेल तर मी चुटकी बंद करणार. त्यांनी सांगितलं, ठीक आहे बाबा, सगळीच्या सगळी सेवा तू कर. हनुमंतरायांनी सांगितलं, आता तसं ऐकणार नाही. लिहून काढा, सगळ्यांची नावं खोडा, तिथं माझे नावं टाका. बरं एवढं करून थांबू नका, प्रभू रामचंद्राची आधी सही आणा म्हणले. असं झालं तर चुटकी थांबवणार. हे सगळं केलं. मग हनुमंतराय खाली आले, हातात कागद घेतला आणि चुटकी बंद केली. विठ्ठल विठ्ठल. सेवा करायची तर कशा पद्धतीची की अखंडपणे मला सेवा प्राप्त व्हावी. आणि म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील हे रामचरण. म्हणून हनुमंतरायाचं वर्णन करत असताना त्यांच्याकडची भक्ती बघून जर का आपण विचार केला तर ती सुद्धा तेवढीच श्रेष्ठ आहे. म्हणून एक भक्त म्हणून जर का आपण हनुमंतरायांच्याकडे बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठता आहे. आणि हनुमंतरायांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः महादेवाचे अवतार आहेत.
रुद्र करावा अवतार, रुद्र करावा अवतार, रुद्र करावा अवतार, रुद्र करावा अवतार. करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, करी दृष्टाचा संवाद, करी दृष्टाचा संवाद, करी दृष्टाचा संवाद, करी दृष्टाचा संवाद. रुद्र करावा अवतार, करी दुष्टाचा संवार, करी दुष्टाचा संवार. रुद्र करावा अवतार, करी दुष्टाचा संवार, करी दुष्टाचा संवार. मारुतीरायांचं वर्णन करणारा नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. रुद्र 11वा अवतार. भगवान महादेवाचे 11 जे रुद्र आहेत त्याच्यापैकी 11वा रुद्र म्हणजे मारुतीराय. रुद्र 11वा अवतार. कार्य काय करतो? करी दुष्टांचा संहार. त्याचं नाम घेण्याचा फायदा काय? नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णू काय. अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, कपी कुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराजांनी मारुतीरायांचं केलेलं आहे. आणि म्हणून मारुतीराय हे सर्व दृष्टीनं आदर्श असल्यामुळे गावागावामध्ये आपल्याला हनुमंतरायांची मंदिरं, मारुतीरायांची मंदिरं पाहायला सापडतात. आणि त्यापैकी आपल्या गावामध्ये एक मारुतीरायांचं मंदिर. आणि आपण त्यानिमित्त जो कार्यक्रम ठेवताय तन्निमित्त 3ऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी हा अभंग जो आमच्या परंपरेमध्ये निरतिशय महत्त्वाचा आहे तो निवडलेला आहे. पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती म्हणजे भगवंताची, म्हणजे ईश्वराची प्राप्ती हे प्रत्येक जीवाचं परमकर्तव्य आहे. नाथ महाराज सांगतात, इति कर्तव्यता हीच दासा लागी, कर्तव्यता हीच दासा लागी, कर्तव्यता हीच दासा लागी, इति कर्तव्यता हीच दासा लागी. सेवावा हा जगी पांडुरंग, सेवावा हा जगी पांडुरंग, सेवावा हा जगी पांडुरंग. कर्तव्यता हीच दासा लागी, इति कर्तव्यता हीच दासा लागी, कर्तव्यता हीच दासा लागी, इति कर्तव्यता हीच दासा लागी. सेवावा हा जगी पांडुरंग, सेवावा हा जगी पांडुरंग, सेवावा हा जगी पांडुरंग. जो कोणी स्वतःला भगवंताचं दास म्हणून घेत असेल, पांडुरंग परमात्म्याचा भक्त म्हणून घेत असेल, त्याचं कार्य काय? सेवावा हा जगी पांडुरंग. पांडुरंगाची उपासना करायची, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं ध्येय आहे. मग पांडुरंगाची प्राप्ती करायची म्हणल्यावर अवघड काय? जायचं पंढरपूरला, बघायचं त्याच्याकडे, ठेवायचं त्याच्या पायावरती डोकं आणि झालं? नाही. इतकी सोपी गोष्ट असली असती तर वैकुंठामध्ये गर्दी झाली असती, नाही का? इतकं सोपं नाही आहे. पाहिलं तर सोपं आहे आणि पाहिलं तर सोपं नाही. मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष असते. ती कधीच सगळ्यांसाठी चांगली किंवा सगळ्यांसाठी वाईट नसते. बरोबर? उदाहरण देतो. कोरोना आला. कोरोना एक महामारी आपल्याकडे आली, जगामध्ये पसरली. चांगलं झालं का वाईट झालं? बोला. वाईट झालं ना? नाही, मी सांगेन चांगलं झालं. कसं? डॉक्टरांसाठी चांगलं झालं. हां, कर्ज सगळे फिटले, 2-2, 5-5 मजली उभारता आल्या. लक्षात आलं का? कोणतीच गोष्ट ही कायम सगळ्यांसाठी अशी किंवा कायम सगळ्यांसाठी तशी नसते. ती कोणासाठी तरी अशी आणि कोणासाठी तरी तशी असते. पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करायची म्हणजे नुसतं गेलं आणि दर्शन केलं असं आहे का? असं नाही आहे. पांडुरंग परमात्म्याच्याकडे लोक जातात. त्या पांडुरंगाला प्राप्त करणं हे आद्य कर्तव्य आहे. त्याच्याकडून काही प्राप्त करायचं नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. त्या पांडुरंगाला प्राप्त केलं पाहिजे. त्या पांडुरंगाचं प्राप्त करण्यात काय अर्थ नाही आहे. कारण पांडुरंगाच्या पेक्षा पांडुरंगाला प्राप्त करणं याला प्राधान्य वारकरी संप्रदायामध्ये दिले. आपण जातो, पांडुरंगाचा अनुभव आहे बरं का. लोकांना पण खूप अनुभव आहे, तुम्हाला सुद्धा येतील किंवा आले असतील. दर्शनाच्या बारीमध्ये जेव्हा असतो
तेव्हा काही जणांच्या मनामध्ये असं काहीतरी मागणं असतं की बाबा पांडुरंगाचं दर्शन करताना आपण काहीतरी मागणं मागू देवाला. माणूस जातो तिथे मागणं मागतो आणि बाहेर येतो आणि बाहेर आल्या आल्या विचार करतो आपण दर्शन घेतलं की नाही. लक्षात घ्या, मी अनुभवाचे बोल सांगतोय. आणि कधी कधी असंही होतं की मागणं मागण्याची इच्छा असते, पण पांडुरंगाचं दर्शन जर आपल्याला भेटलं तर मागणं मागायचंच विसरून जातो आणि बाहेर आल्यावर विचार करतो अरे आपण मागितलंच नाही. हा अनुभव लाखो लोकांना आहे, लक्षात ठेवा. पांडुरंगाच्या दर्शनाला पांडुरंगालाच मागायचंय, पांडुरंगाचं मागायचं नाही. तिथे गेल्याच्या नंतर काही माणसं असतात महाराज तिथूनच अपेक्षा ठेवतात. खरं तर रिक्त पाणीर न पश्चेत देवराज्ञो गुरु असं शास्त्रवचन आहे. रिकाम्या हातानं राजाकडे जायचं नाही, रिकाम्या हातानं देवाकडे जायचं नाही आणि रिकाम्या हातानं गुरुकडे जायचं नाही. या तिघांकडे जाताना कायम काही ना काहीतरी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपुरतमर्ष्णामी प्रयतात्मनः भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पान असेल, फूल असेल, फळ असेल, नसेल काही पाणी असेल, जो मला भक्तिभावानं अर्पण करतो मोठ्या प्रेमानं मी ते प्राशन करतो, असं भगवंताचं वाक्य श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. ठीक आहे, तेही नसेल तर काय, भगवंतानं त्याचाही पर्याय आम्हाला देऊन ठेवलाय. दुसऱ्या श्लोकात सांगितलंय यत् करोषि यदर्शनासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. यत् करोषि जे काही करशील ते मला अर्पण कर, यदर्शनासि जे काही खाशील ते मला अर्पण कर, यज्जुहोषि जे काही हवन करशील ते मला अर्पण कर, ददासि यत् जे काही देशील ते मला अर्पण कर, यत् तपस्यसि कौन्तेय हे अर्जुना ज्याचंही कशाचं तू तप करशील तत्कुरुष्व मदर्पणम ते सगळं मला तू अर्पण. संपलं. पण माणसं तिथून घेण्याचा प्रयत्न करतात. राजाकडे रिकाम्या हाताने जायचं नाही, कारण राजाकडे रिकाम्या हाताने आपण जर गेलो तर राजाला आपला राग येण्याची शक्यता आहे की मी राजा असून माझ्यासाठी काही आणलं नाही, मी तुमचं संरक्षण करतो तरी आणलं नाही. आता तुम्ही म्हणाल आता कोण राजे राहिले, त्या त्या क्षेत्रातले नेते हे आजच्या काळातले राजे रिकाम्या हातानं जाऊ नका, वरून नाही तर खालून काहीतरी द्यावं लागतं. म्हणून राजाला रिकाम्या हातानं बघायचं नाही. बरं, गुरुला का रिकाम्या हातानं पाहायचं नाही, दर्शन घ्यायचं नाही? त्याचं कारण असं आहे की मी कोण आहे याचं ज्ञान त्यांनी करून दिलेलं आहे आणि हे परम उपकार त्यांचे आपल्यावरती असल्यामुळे त्याच्यातून उतराई होण्याच्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी आपण आपल्यातर्फे दिलं पाहिजे. म्हणून गुरुकडे रिकाम्या हातानं जायचं नाही आणि देवाकडे रिकाम्या हातानं यासाठी जायचे नाही की जेणे हा जीव दिधला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. तुकोबारे सांगतात त्याप्रमाणे किंवा सगळे संत सांगतात त्याप्रमाणे त्यांना आपल्याला हा जीव दिलेला आहे, हा नरदेह आपल्याला दिलेला आहे मनुष्यत्व प्राप्त करण्याच्यासाठी. म्हणून या देहाची निर्मिती भगवंतानं आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून त्याच्याकडे जाताना रिकाम्या हातानं कधी जायचं नाही, काही ना काहीतरी घेऊन जायचं असं सांगितलं. पण काही मंडळी काय करतात, तिथून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात. तिथं पुजाऱ्यासमोर देवाच्या समोर काही ठेवणार नाही, रुपये ठेवणार नाही, पण पुजाऱ्याच्या समोर हात करतील प्रसाद घेण्याच्यासाठी. पुजारी कदाचित देईलही, पण आपण त्याला काही न देता जर तिथून काही प्राप्त झालं तर तो देवाचा प्रसाद नाही, कदाचित तो पुजाऱ्याचा प्रसाद असेल. तो देवाचा प्रसाद कदापि ठरू शकत नाही. कारण परमात्म्याची सवय घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. किती प्रमाण आहेत आपल्याकडे सर्वांना माहिती आहे. भाजीचं पान घेतलं द्रौपदीचं आणि हजारो ऋषीमुनींना तृप्त करण्या एवढं अन्न तयार केलं. एक बोटभर कपडा घेतला, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला वस्त्रावतार भगवंतानं धारण करून संरक्षण तिचं केलं, लज्जा रक्षण केलं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा. मुठभर पोहे घेतले, त्याच्या बदल्यात सोन्याचा गाव देऊन टाकला. परमात्मा उदार आहे, तो उदाराचा राणा असं त्याचं वर्णन आहे. तो अनंत पटीनं देतो, पण आधी आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून स्वभाव काय, घेसी तेव्हा देसी. तो देणार आहे पण आपण आधी काहीतरी घेतो. तो पाहतो आपला स्वभाव, तो आपलं मन काय सांगतं याच्यावर तो लक्ष ठेवून असतो आणि मग त्याचा मोबदला परतावा तो देत असतो. लोक जातात आणि काहीतरी घेऊन येतात. एक जण गेला पंढरपूरला, पांडुरंगाच्या दर्शनाला निघाला. योगायोगानं कोणी नव्हतं, गर्दी नव्हती, पुजारी नव्हते. पांडुरंगाच्या समोर कोणीतरी आपला एक खव्याचा पेढा ठेवलेला. त्याच्या मनात विचार आला, चला म्हणलं खव्याचा पेढा खायला मिळतोय, आज चांगली गोष्ट आहे, कोणीच दिसत नाही, आपल्याला खाता येईल, उचलावा खावा असा विचार केला.
पुढे गेला तेव्हा मागून काही माणसं येताना दिसली आणि योगायोगाने त्याच्याच गावची माणसं. आता कसं घेता येणार? आता तिथला जर पेढा घेतला तर लोक नाव ठेवतील देवासमोरच उचलून नेलं. आता काय करावं? मागे येऊन उभे राहिला. ही सगळी मंडळी आली. हुशार असा की देवाच्या पायावर डोकंच असं ठेवलं की तोंडात पेढा येईल. हे अशी माणसं आहेत महाराज. मग देव कसा त्यांच्यावरती कृपा करेल मला सांगा? त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आपण काहीतरी दिलं तर मोबदला आपण त्याच्याकडून घेऊ शकतो. काहीही न देता जर का आपण मागत असू तर ती भीक आहे. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणेला जिरवणे म्हणून असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची प्राप्ती हे प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. मग आता पालखीच्या रस्त्याने आपण चाललो. कोणी आपल्या आपल्या स्वतंत्र दिंड्या नेत असेल, कोणी स्वतंत्रपणे चालत असेल, पण जात असताना सुद्धा त्या परमात्म्याचं नामस्मरण व्हावं. गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा तुकोबारा उपदेश करतात की पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना गात जागा. आता लोकांनी त्याचा विपर्यास केला. गात जागा अर्थ वेगळा, पण गात जागा रात्रभर जागून गा. कांठाळ्या बसेपर्यंत लोकांची झोप मोडा असा त्याचा अर्थ नाही. गात जागा याचा अर्थ बाबांनो गात जा. हा ही भावना आहे. त्या शब्द संत महात्मे कसे वापरतात याच्यावरून सुद्धा त्याचा अर्थ असतो. गात जागा याचा अर्थ रात्रभर जागून गात बसा असा नाही, तर बाबांनो गात जा. हा पंढरपूरला चाललात ना, पांडुरंगाच्या दर्शनाला चाललात ना, गप्पा मारत जाऊ नका, गात जा हा बाबांनो. ही भावना आहे त्याच्या पाठीमागे. परंतु आपल्याला कळत नाही. संतांच्या वचनांचे अर्थ आपण आपल्या मर्जीनं लावतो. अभंग म्हणतो पण अर्थच आपल्याला माहिती नसतो. असे बरेच प्रसंग आहे. जाऊ द्या. पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे. वारीचा हा कालखंड आहे आणि त्यामुळे वारीमध्ये जाणारी माणसंही फार वेगवेगळ्या प्रकारची आहेत महाराज. सगळेच काही फक्त पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाहीत बरं का. सगळेच काही जात नाहीत पांडुरंगाच्या दर्शनाला. बऱ्याच जणांना महिनाभर बाहेर फुकट होत आहे म्हणून जाणारी आहेत. मी कोणावर आक्षेप घेत नाही किंवा जाणाऱ्यांना मी दोष देत नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्यासमोर मांडतो. म्हणजे रस्त्यानं जात असताना भगवन नामस्मरण होणं अपेक्षित असताना मात्र गप्पा मारत मारत संसाराच्याच गोष्टी करणारी माणसं आपल्याला पाहायला सापडतात. मी नेहमी दृष्टांत या संबंधाने अनुभवाचा दृष्टांत देत असतो. नाथ महाराजांच्या पालखीबरोबर जात असताना आता सगळ्याच पालख्या जेव्हा प्रस्थान करतात, समजा सकाळी 9 वाजता प्रस्थान होणार असेल आणि लोकांचं 7-8 वाजता आवरलेलं असायचं. नाश्ता वगैरे करून माणसं पुढं कुठंतरी एखादं झाड बघायचं आणि तिथे जाऊन बसायचं. जेव्हा पालखी येईल तेव्हा पुन्हा पालखीबरोबर चालायचं. अशा पद्धतीचे काही करणारी माणसं असतात. आता पूर्वीचा काळ थोडं जुना सांगतोय, ज्यावेळी नुकतेच मोबाईल आले होते आणि सगळ्यांकडे मोबाईल नसायचे. वारी तर अजिबात नसायचे, पण काही लोकांकडे असायचे. बरं असायचे पण त्यांना रेंज नसायची. तो कालखंड
कुठंतरी आम्ही बसलेलो आणि ते सवय असायची, रेंज नसायची, ते हात वर करायचा, इकडं जा तिकडं जा, मग कुठंतरी एक काडी आली की आली 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 झाला, मग घरामध्ये फोन करायचा, असा तो कालखंड झालं. एकाला ते रेंज मिळाली, आम्ही बसलेलो शांततेत बसलेलो, जरा आराम वगैरे करत असलेलो, फोन लावला जोरजोरात. आता पूर्वीचा काळ, पहिल्या लोकांना असं वाटायचं अमेरिकेत फोन असला तर लोक जोरजोरात बोलायचे, असं वाटायचं ना ऐकू जातं का नाही. आता लांब आहे तर जोरजोरात बोला, हां बोला काय चाललंय, कसं काय चाललंय, झालं. हां त्यांनी सांगितलं, अरे त्या समीरला मुलगा झाला का मुलगी. आता तिकडून कोणतरी सांगितलं मुलगा झाला. ते म्हणले हां बघ, मला वाटलंच होतं की मुलगा होणार, बायकोशी गप्पा मारत होता बरं का, मला वाटलंच होतं म्हणले मुलगा होणार. झालं, काय फोनवर बोलायचं ते झालं, फोन बंद केला, आलं. आता सगळेजण म्हणू लागले, अरे मुलगा झाला म्हणजे आता काहीतरी पेढे पिढे घ्या म्हणले आता पुढच्या गावात गेल्यावर. ते म्हणजे कशाबद्दल, अरे ते मुलगा झाला ना म्हणले कोणाला तरी. नाही नाही म्हणले, सिरियलमधल्या समीरला मुलगा झाला. आता काय बोलावं महाराज अशा लोकांना, मी अनुभवाची बोल सांगतो. म्हणजे आधीच हे जीवन मिथ्या, त्या मिथ्या जीवनातल्या या सिरियल मिथ्या, आणि त्याचं चिंतन जर का आम्ही वारीमध्ये करत असू तर आपण काय वारी करतोय. परमार्थ हा देहाचा नाही, परमार्थ मनाचा, हे लक्षात घ्या. आपण देहानं कुठे आहोत त्याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत नसतं, तर आपण मनाने कुठे आहोत त्याच्यावर ठरत असतं आपण कुठे आहोत. दोन मित्र होते, एक पारमार्थिक भगवंताची ध्यानधारणा करायची, आणि दुसरा अतिशय विरुद्ध, तमाशाला जा, दारू पी, काही व्यसन कर, मांसाहार कर, लंगोटी यार, पण अतिशय विरुद्ध. तो जो चांगला होता त्याला असं वाटलं की आपण आता वारीचे दिवस आहेत, आपण आपल्या मित्राला घेऊन जाऊ, वारीला घेऊन जाऊ. त्यांनी सांगितलं अरे वारीला चल, फार आनंद असतो म्हणजे. आनंद ते तिचा मुखया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अरे फार मजा असते त्या ठिकाणी, चल. त्यांनी सांगितलं ए बाबा तुला माहिती आहे असलं वारी फिरी वगैरे आपल्याला काही जमत नाही. मित्र फार आग्रह करू लागला, फारच आग्रह करू लागल्यामुळे त्यांनी विचारलं ठीक आहे येतो, पण मला सांग तिथं तमाशा आहे का. आता या पारमार्थिकाला काय माहिती की पंढरपुरात तमाशा आहे नाही, पण हा जर त्या निमित्तानं येत असेल तर हो म्हणायला काय जातंय. हां चांगल्या गोष्टी जर होत असतील तर खोटं बोलायला काही हरकत नाही. त्यांनी विचारलं अरे वा वा म्हणले, फार तमाशाचे फळ असतात म्हणले, चल. तो म्हणला हे बघ, पण तिथं गेल्यावर जर तू म्हणशील स्नानाला चल, दर्शनाला चल, कीर्तनाला चल, ते आत्ताच सांगतो जमणार नाही. त्यांनी विचार केला, चला पहिलं तर पाऊल टाकलंय, तिथं आल्यावर पुढचं. अरे बिलकुल बोलत नाही, चल. आला पंढरपुरात, आषाढीचा दिवस उजाडला. आषाढीचा दिवस उजाडला. आता तो चांगला मित्र जो आहे सज्जन, तो म्हणू लागला अरे आषाढीसारखा पर्व काळ आहे, एकादशी आज, मी एका ठिकाणी दरवर्षी कीर्तनाला जात असतो, चल माझ्याबरोबर कीर्तनाला, फार चांगलं सांगतात ते महाराज, अरे फार तत्वज्ञान चांगलं असतं, अमुक तमुक तमुक, फार आनंद मिळतो वगैरे सांगू लागलं. त्याने सांगितलं ऐक तुला काय सांगितलं, इथं आल्यानंतर मला म्हणायचं नाही इथं चल तिथं चल, काय नाही म्हटलंय, अजिबात येणार नाही. झालं, आग्रह करू लागला, हा नाही म्हणू लागला. आता हा आग्रह करू लागला, एक काम कर म्हणले, तूच माझ्याबरोबर तमाशाला चला आज. आता दोघंही एकमेकांना आग्रह करू लागले. शेवटी त्यांनी असं ठरवलं की ज्याला जे आवडेल त्यांनी तिकडे जायचं. कीर्तन आवडणारा कीर्तनाला गेला, तमाशा आवडणारा तमाशाला गेला. आता काही लोकांना वाटेल की पंढरपुरामध्ये तो आला आणि त्याला तमाशे कुठे चालू आहे हे कसं काय माहिती. अशा लोकांना बरोबर जागा सापडत असतात वारीत. बघा तुम्ही, आता आम्हाला सुद्धा अनुभव आहे तसं. गांजा ओढणारी एक टीम असती प्रत्येक पालखीबरोबर, बरं का. त्यांचं ते कुठे बसतात काही माहीत नसतं, पण बरोबर तो खेचत येतो तिथपर्यंत जो संबंधित असतो. भेटतातच एकमेकांना आणि त्यांचा प्रोग्राम चालू असतो रात्रभर. एक तारी भजन तरी करत बसायचं, गांजा फुकत बसायचा, सगळ्या गोष्टी. तसं त्याला तमाशा सापडला. याचा तमाशा इकडे सुरू झाला, त्याचं कीर्तन सुरू झालं, तमाशा काही रंगला नाही. हा विचार करू लागला अरे काय कर्मदरिद्री आहे. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरात आलो,
आणि कीर्तन सोडून तमाशाला बसलो. मित्र चांगला म्हणत होता कीर्तनाला चल, कीर्तनाला चल. कीर्तनाला गेलो असतो तर किती बरं झालं असतं. त्याच्या मनामध्ये तोच विचार, डोळे तर त्याचे तमाशाकडे आहेत पण मन मात्र विचार करू लागलाय. मित्र म्हणत होता काय कर्मदरी, आषाढी एकादशी, अरे ठीक आहे इतर दिवशी, पण आषाढी एकादशीला पंढरपुरात आलोय आणि तमाशाला गेलो. अरे 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 चूक झाली, त्यापेक्षा कीर्तनाला जायला पाहिजे होतं. याच्या मनात हा विचार. इकडे तमाशा रंगला नाही, इकडे कीर्तन रंगलं नाही. इकडं हा म्हणू लागला, विचार करू लागला, लक्ष तर कीर्तनकाराकडे, मन विचार करू लागलं. मित्र चांगला म्हणत होता तमाशाला चल म्हणले. जोडीदार मिळाला, इतर वेळी मिळत नाही जोडीदार. कसा आहे ते तर बघितलं असतं, एवढ्या वेळी त्याचा आनंद घेतला असता. आपलं पुढच्या वर्षीपासून आहेच पुन्हा कीर्तन. पण मित्र आलाय योगायोगानं, इतका आग्रह करतो, त्याचं मन मोडून आपण आलो. तमाशाला गेलो असतं तर बरं झालं असतं, तमाशाला गेलो असतं तर बरं झालं असतं. त्याचा तमाशा संपला, याचं कीर्तन संपलं. दोघं एका ठिकाणी आले, झाडाखाली उभे राहिले. दुर्दैवानं वीज कडाडली, पावसाळ्याचे दिवस, वीज कडाडली, अंगावर पडली, दोघंही मेले. चित्रगुप्ताच्या समोर उभे राहिले. चित्रगुप्ताने वही काढली दोघांची. त्यांनी सांगितलं, हां चला, तमाशाला कोण गेलाय त्याला स्वर्ग, कीर्तनाला कोण गेलाय त्याला नरक. माझं नाही चुकला, तसंच म्हणला तो म्हणला असं कसं, कीर्तनाला गेला म्हणलं, ए थांबा 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 म्हटले महाराज. काय, मी कीर्तनाला गेलो म्हणजे मला स्वर्ग, आणि हा तमाशाला गेला म्हणून याला नरक, असं पाहिजे म्हणते. तुमच्या ह्याच्यात दुरुस्ती करून घ्या. चित्रगुप्तांनी सांगितलं, आमच्याकडे हिशोब शरीरावर माणूस कुठे असतो त्याच्यावर नसतो, तो मनाने कुठे याच्यावरती असतो. विठ्ठल त्यामुळे आमचं मन कुठे आहे याच्यावरती आम्ही कुठे आहोत हे ठरत असतं. आमचं शरीर कुठे याच्यावरती ठरत नसतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की आपण पालखीबरोबर गेलं पाहिजे, कुठल्या तरी संतांच्या पालखीबरोबर गेलं पाहिजे. पण कधी कधी काय होतं की नवरा बायकोला सांगतो, नाही 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 यायचं नाही, तिथं फार अवघड असतं, तिथे सोयी नसतात, काही नसतं, राहण्याची व्यवस्था नसते, कसं काय आम्ही ॲडजस्ट करतो, आमचं आम्हाला माहिती, यायची काही गरज नाही. बिचारी स्त्री घरामध्ये बसलेली असते, काय करणार, नवरा नाही म्हटला, काहीतरी कारण, मुलांची शाळा आहे, अमुक आहे तमुक आहे, ठीक आहे. जातो, पंढरपूरला गेला. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शन मंडपामध्ये येऊन निघू लागला. घरचा विचार, सगळं बरं असेल ना घरचं. मंदिरामध्ये प्रवेश केला, घरचाच विचार. सोळखांबीमध्ये गेला, घरचाच विचार. पांडुरंगाच्या समोर आला, घरचाच विचार. देवाच्या पायावरती डोकं ठेवलं, घरचाच विचार. बाहेर पडला, घरचाच विचार. आणि ही माता माऊली घरामध्ये बसून विचार करू लागली. आता ज्ञानेश्वर मंडपात गेले असतील बरं का आमचे, आता आमचे मालक सोळखांबीत गेले असतील, आता देवाच्या समोर उभे असतील, आता पाया पडले असतील, आता बाहेर पडले असतील मंदिराच्या. मला सांगा परमार्थ कोणाचा होतो, पंढरपुरामध्ये गेलेल्या पुरुषाचा का घरी बसलेल्या स्त्रीचा? घरी बसलेल्या स्त्रीचा. याचा अर्थ घरी बसवा असा नाही. नाहीतर लोक लगेच म्हणतात महाराजांनी सांगितलं होतं की नाही, हां घरी बसून सुद्धा परमार्थ होतो, असं नाही. शक्य नसेल तर हा पर्याय. आपलं मन कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत असतं. आपण देहानं कुठे आहोत, शरीराने कुठे आहोत याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत नसतं. आणि त्यामुळे परमार्थ करायचा, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे काय? दर्शन म्हणजे काय? अंतःकरण वृत्तीनं भगवंताला बघणं. बस इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर टू सी बाय हार्ट म्हणजे दर्शन आहे. त्या भगवंताला अंतःकरणपूर्वक बघणे म्हणजे दर्शन आहे. हां, तिथे काही पायावर डोकंच ठेवलं पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. किंवा आपला पांडुरंग एवढा उदार आहे की तो आपल्याला एवढं जवळ करतो. नाही तर दुसरीकडे तुम्ही जा, अंतरावरून दर्शन असतं. हां, ऐसा ठाव नाही कोठे देव उरा उरी भेटे. इतका जवळ कुठला देव तुम्हाला असतो सांगा? तो देव एवढा जवळ घेतो म्हणूनच तो आपल्या एवढ्या जवळ आहे. विठ्ठल नाथ महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, कारण घराण्यामध्ये परंपरेची वारी. भानुदास महाराजांच्याही आधीपासून नाथ महाराजांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. एकनाथ महाराजांच्या पासून आमची 14वी पिढी आहे. भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा, म्हणजे भानुदास महाराजांच्या पासून वारकरी संप्रदायाची आमची 18वी पिढी आहे. आणि ते भानुदास महाराज सांगतात, आमुची कोळी पंढरीचा नेम, आमुची कोळी पंढरीचा नेम, आमुची कोळी पंढरीचा नेम, आमुची कोळी पंढरीचा नेम, वाचे सदा
नाम विठ्ठलाचे, वाच्य सदा नाम विठ्ठलाचे, वाच्य सदा नाम विठ्ठलाचे. आमची एकवळी पंढरीचा नेम भानुदास महाराज सांगतात, वाचे सदा नाम विठ्ठलाचे. म्हणजे भानुदास महाराजांच्याही आधीपासून पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय आमच्या घराण्यामध्ये चालत आलेला. त्यामुळे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराज आल्यानंतर स्वतःला धन्यता देतात. धन्य निज भाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा जन्मोनी. वैष्णवांच्या कुळामध्ये माझा जन्म झाला, काय माझं भाग्य असेल. नाथ महाराजांची भाषा आहे. भानुदास कुलभूषण भक्तीचे आमच्याकडे नाथ महाराजांचे जे नित्योपचार असतात त्याच्यामधले हे श्लोक आहेत. भानुदास कुलभूषण भक्तीचे, श्री एकनाथ निजदैवत अमुचे, जन्म मृत्यू सकलासही वारिते, एकनाम बहुजनासी तारिते. म्हणजे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. नाथ महाराजांच्या कुळामध्ये परंपरेनं पांडुरंगाची वारी चालत आलेली आहे. काय या भानुदास महाराजांचं वैशिष्ट्य आहे? आज पांडुरंगाची वारी आपण पंढरपुरामध्ये जाऊन करतो ते केवळ आणि केवळ संत श्रेष्ठ वैष्णववीर भानुदास महाराजांच्यामुळे ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कथा मोठी आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही, आपला आधीच बराच वेळ झालेला. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जेव्हा हजारो वारकरी इसवी सन 1508 ते 1511च्या दरम्यानची घटना आहे, जेव्हा उपस्थित झाले आणि पांडुरंग परमात्मा मंदिरामध्ये नाही, देवळामध्ये नाही, कारण कृष्णदेवराय जो विजयनगर साम्राज्याचा अधिपती होता, हंपी ही ज्याची राजधानी होती, राहण्याचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी पांडुरंगाला घेऊन गेला. भानुदास महाराजांनी सर्व भाविकांना आश्वस्त केलं की मी घेऊन येईन पांडुरंगाला. मोठी कथा आहे. पांडुरंगाला आणण्यासाठी गेलेल्या भानुदास महाराजांना काही कारणानं चोर म्हणून पकडण्यात आलं आणि सुळावरती चढवण्याचा प्रसंग त्यांच्यावरती आला. ही कशी भक्ती आहे? नारदांच्या दृष्टीनं विचार करायचा जर झाला, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम, अशी भक्तीची एक लक्षणं नारदांनी सांगितली. अविच्छिन्न भक्तीचा हा प्रकार आहे. देव आणि भक्ताच्या संबंधामध्ये कितीही मोठा बाका प्रसंग आला, वाईट प्रसंग आला, तरी जो भक्त आपल्या देवापासून बाजूला होत नाही, विचलित होत नाही, ते अविच्छिन्न भक्ती आहे. तुला न्यायला आलो आणि माझ्यावरती सुळावर चढवण्याची वेळ, काय तुझी भक्ती करून मी केलं, प्राप्त केलं, ही भाषा नाही आहे. जरी हे आकाशवर पडो पाहे, जरी हे आकाशवर पडो पाहे, गोड भंगा जाये, ब्रह्मगोड भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, वडवानळ त्रिभुवन खाये. हरी तुझी सवास पाहे गा विठोबा, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळा भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये. परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळा भंगा जाये, परी मी तुझा वास पाहे गा. जरी हे आकाशवर पडो पाहे, भानुदास महाराजांची भाषा आपण बघा.
अशा पद्धतीचा अनन्यतेचा अभंग आपल्याला शोधून सापडणार नाही. जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाई, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी आणिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती, जै हे विरुनी जाय क्षिती. पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भल तैसे वर पडो भारी, परिणाम नसंडो नटळो निर्धारी. जेवी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. ही भाषा जर आपण बघितली तर ही अनन्यतेची भाषा आहे. पांडुरंग परमात्मा भानुदास महाराजांच्या बरोबरीनं आला आणि कार्तिकी एकादशीला भानुदास महाराजांच्या हस्ते, एकनाथ महाराजांच्या पणजोबांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना पंढरपुरामध्ये सद्यस्थितीतल्या मंदिरामध्ये झाली. पांडुरंगानं भानुदास महाराजांना 2 आशीर्वाद दिले की मी तुझ्या कुळामध्ये जन्माला येईन. दुसरा आशीर्वाद दिला की मी तुला अखंड माझ्या जवळच ठेवेन, पायापशीच ठेवेन. आणि त्यामुळे भगवंताचा अवतार म्हणजे नाथ महाराजांचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता, हरे भवभय चिंता. नाथ महाराजांचा अवतार म्हणजे परमात्मा पांडुरंग, प्रत्यक्ष परमात्मा नाथ महाराजांच्या रूपामध्ये भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आला. आणि भानुदास महाराजांनी पांडुरंगाच्या चरणाजवळच आपली समाधी घेतली. आजही जेव्हा सोळखांबीतून आपण चौखांबीमध्ये जातो, गरुड मंडप जो आहे त्याला सोळखांबी म्हणतात. त्या गरुड मंडपातून जेव्हा आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आतमध्ये जातो तेव्हा सोळखांबीतून चौखांबीत जात असताना उजव्या हाताला पादुका आहेत बघा, दगडी चौथरा आहे, त्याच्यावरती पादुका आहेत. त्या पादुका म्हणजे ते स्थान हे संतश्रेष्ठ वैष्णववीर भानुदास महाराजांचं समाधी स्थान आहे. आजही त्या ठिकाणी आम्ही परंपरेनं भजन पूजन नैवेद्य आदी सगळ्या गोष्टी करत आलेलो आहोत. अशा पद्धतीनं भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. त्यामुळे नाथ महाराजांच्या कुळामध्ये परंपरेनं पांडुरंगाची परमात्म्याची पंढरपूरची वारी होती. नाथ महाराज परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाला जेव्हा पहिल्यांदा गेले त्यावेळी पांडुरंगाच्याकडे त्यांनी बघितलं आणि जे स्वरूप नाथ महाराजांना दिसलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं अभंगाच्या. समचरणे ओभा समचरणे ओभा, चैतन्याचा गावा समचरणे ओभा, समचरणे ओभा, समचरणे ओभा, चैतन्याचा समचरणे ओभा, चैतन्याचा गाभा समचरणे ओभा, समचरणे ओभा, समचरणे ओभा, चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, भक्ताचे जीवन जीवन, भक्ताचे जीवन, साधकाचे साधन भक्ताचे जीवन. साधकाचे साधन
चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. पांडुरंगाच्याकडे बघितल्याच्या नंतर नाथ महाराजांना तो पांडुरंग फक्त विटेवरती विराजमान असणारा दिसला नाही, तर त्याचं मूळ जे स्वरूप आहे, ज्याला स्वरूप लक्षण असं आपण म्हणू शकतो. संत महात्मे भगवंताच्याकडे एक मूर्त स्वरूपामध्ये नुसतं पाहत नसतात. नामदेवराय मूर्ती म्हणून सुरुवातीला पाहत होते, म्हणून त्यांना कच्चं मडकं ठरवण्यात आलं. पण जेव्हा सद्गुरूंची कृपा झाली तेव्हा कळालं की तो परमात्मा मंदिरापुरता, रावळापुरता, देवळापुरता मर्यादित नाही आहे, तर विश्वामध्ये तो व्यापक आहे. ही भूमिका संत महात्म्यांची असते, ही दृष्टी त्यांची असते. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. संत महात्मे हे व्यापक दृष्टिकोनाचे असल्यामुळे फक्त मंदिरामध्ये उभ्या असणाऱ्या त्या पांडुरंगाचं स्थूल स्वरूप नाथ महाराजांनी फक्त बघितलं नाही, फक्त त्याचं वर्णन केलं नाही, तर त्याचं स्वरूप लक्षण बघितलं. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण नेहमी मी सांगत असतो. कदाचिकत्वे सती व्यावर्तकत्वम तत्तटस्थ लक्षणम. लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी काही काळ असणं आणि काही काळ नसणं हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. आणि स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम तत्स्वरूप लक्षणम म्हणजे लक्षणानं लक्षाचं स्वरूपच असून जाणं. समुद्र आहे, त्याच्यामध्ये उसळणाऱ्या लाटा, त्याच्यातून निर्माण होणारा फेस हा पाणी आहे. त्या दृष्टीनं तो परमात्मा असा आहे, तसा आहे, कसाही आहे, पण तो परमात्मा चराचरामध्ये व्याप्त. ही व्यापक दृष्टी ही संतांचे पांडुरंगाच्याकडे बघितल्याच्या नंतर समचरणानं उभा राहिलेला तो पांडुरंग परमात्माच फक्त स्थूल रूपानं नाथ महाराजांना दिसला नाही, तर त्याच्या पाठीमागे असणारं त्याचं व्यापक स्वरूपसुद्धा नाथ महाराजांना दिसलं. अर्थात तो पांडुरंग परमात्मा आपल्याला माहिती आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिकाच्यासाठी तो परमात्मा पंढरपुरामध्ये आलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तो समचरणानं उभा आहे म्हणजे पुंडलिकाच्यासाठी तो पांडुरंग परमात्मा आला. परंतु त्याचं आधीचं स्वरूप कोणतं होतं? गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी, पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. सांगतात गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. जो निर्गुण होता तो सगुण स्वरूपामध्ये पांडुरंग परमात्मा म्हणून विटेवरती विराजमान झाला. निर्गुण होते सगुणा आले, यशोदेने खेळविले बाई व नाथ महाराज सांगतात. म्हणजे तो निर्गुण स्वरूपामधून सगुण स्वरूपामध्ये आला. खरं तर नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. काही जण निर्गुणाला श्रेष्ठ मानतात आणि काही जण सगुणाला श्रेष्ठ मानतात. जे अद्वैतवादी आहेत ते निर्गुण स्वरूपावरती विश्वास ठेवतात आणि जे द्वैतवादी आहेत ते त्याच्या सगुण स्वरूपावर श्रद्धा ठेवतात. पांडुरंग परमात्मा असेल किंवा कृष्ण असेल, राम असेल, त्यांची मूर्ती सजवणं वगैरे बस त्याच्यामध्येच देवाला बघणं, मूर्तीमध्ये देव पाहणारे द्वैतवादी आहेत. आणि चराचरामध्ये त्याला पाहणारे, त्याची व्यापक दृष्टी आहे असे संत महात्मे हे अद्वैताचा स्वीकार करणारे आहेत. म्हणून अद्वैताचं मंडन असो किंवा द्वैताचं मंडन असो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दोघांनाही एकत्रित आणलेलं आहे. संतांनी त्याचं निर्गुण स्वरूपाचंही वर्णन केलं आहे आणि त्याच्या सगुण स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे. निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तोच सगुण साकारामध्ये आलेला आहे. याच्यासाठी नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. नाथ महाराज परिणाम बघणारे आहेत बरं का, हां, त्याचं स्वरूप बघणारे नाहीत. नाथ महाराजांनी तुपाचा दृष्टांत दिला. हां, तूप थिजले की विघुरले, पातळ असलं तरी ते तूपच आहे आणि घट्ट असलं तरी ते तूपच आहे. घट्ट असणं म्हणजे त्याचं सगुण रूप आहे, पातळ असणं म्हणजे त्याचं व्यापक रूप आहे. तुपाचा परिणाम बघा नाथ महाराज सांगताय. ते तूप घट्ट आहे का पातळ आहे, ते पातळ असो किंवा घट्ट असो ते तूपच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या असं नाथ महाराज आपल्याला भागवतामध्ये सांगतात. म्हणजे तो परमात्मा जो आहे, जो निर्गुण होता तो सगुण स्वरूपामध्ये विटेवरती विराजमान झाला आणि समचरणानं तो उभा आहे असं नाथ महाराज वर्णन करतात. समचरणी उभा. सम हा शब्द
हा वारकरी संप्रदायाच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये समानतेला महत्त्व आहे. पाया पडे जन एकमेका. कशासाठी? सगळेच सारखे आहेत हे एकमेकांच्या अंतःकरणामध्ये भावना असते. त्याचं कारण असं आहे, जो आदर्श देवता वारकरी संप्रदायाचा आराध्य आहे तोही समच आहे. मग आपण विषम का असावं? तो समचरणानं आहे, तो समदृष्टी ठेवून आहे. मग आपण विषम का वागावं? याच्यासाठी म्हणून सम हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. सम म्हणजे समान, समान म्हणजे सर्वांना सारखं. समचरणानं उभा आहे याचा अर्थ काय घ्यायचा? त्याचे चरण सगळ्यांच्यासाठी सम आहेत. लक्षात घ्या. समदृष्टी काय आहे आणि समचरण काय आहेत? समचरण हे आपल्यासाठी आहे आणि समदृष्टी ही त्याच्यासाठी आहे. सर्व भाविकांना त्याचे चरण सम असावेत, सारखे असावेत म्हणून तो समचरणान आहे. आणि येणारा प्रत्येक भाविक त्याच्यासाठी सम असावा याच्यासाठी तो समदृष्टी नाही आहे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो दृष्टी राहो. जे काय म्हणजे नाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं, समचरणी उभा. आता तो उभा कशामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुंडलिकाच्या भावार्था कुकळीहून झाला येता आईबापांची सेवा करत होता पुंडलिकराय आणि परमात्मा आला. आल्यानंतर प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. ही शिष्ट परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आणि सर्वप्रथम आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला अतिथीला काय द्यावं तर आसन द्यावं, आसन द्यावं. ही शिष्ट परंपरा चालत आलेली आहे. बघा तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकोबारायांच्याकडे परमात्मा आला, प्रश्न पडला, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. ज्याच्यावरती त्याला बसवायचं आहे ती जर्जर झालेली आहे. म्हणजे पहिले काय आठवलं? आसन आठवलं. मग पांडुरंग परमात्मा जेव्हा पुंडलिकरायाच्यासाठी आला तेव्हा पुंडलिकरायाला काय आठवलं पाहिजे? आसन द्यायचं. पण वाळवंटामध्ये बसलेला आहे, आसन काय देणार? वीट पडली होती, फेकली मागे, त्याच्यावरती तो विराजमान आहे. बरं, ही वीट जी आहे ना, ही त्या परमात्म्याच्या सारखीच षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे बरं का. म्हणजे विटेला 6 बाजू असतात, वरची, खालची, उजव्या बाजूची, डाव्या बाजूची, पुढची आणि मागची. तो परमात्मा षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ. आता त्या विटेची कोणती बाजू कोणती? यश आणि श्री त्याची उजवी आणि डावी बाजू त्या विटेची. औदार्य मागे आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान स्वरूप तो स्वतः आहे आणि वैराग्याच्या बैसकेवरती तो विराजमान आहे. आणि त्याचं ऐश्वर्य जे आहे ते समोर दिसत आहे. त्याचे दागिने दिसत आहेत, त्याचे वस्त्र दिसत आहेत, त्याचं रूप दिसतं. हे ऐश्वर्य त्याचं आम्हाला दिसतंय. अर्थात त्याचं औदार्य मागे असल्यामुळे दिसत नाही. आम्ही उपासना करतो, काही चांगल्या गोष्टी घडल्या तर आपण म्हणतो योगायोग आहे. का? त्याचं औदार्य दिसत नाही, ते मागच्या बाजूला आहे. आणि त्यामुळे विटेवरती विराजमान असणारा परमात्मा समचरणानं उभा आहे. समचरणी उभा, परंतु त्याचं व्यापक स्वरूप काय आहे? चैतन्याचा गाभा. गाभा म्हणजे काय? गाभ्याला जास्त महत्व आहे. चंदन उगाळतो आपण, चंदनाच्या लाकडालाही महत्व आहे. बघा, लक्षात घ्या, चंदनाच्या झाडांच्या बाजूला असणाऱ्या लाकडालाही त्या चंदनाच्या झाडामुळे सुगंध प्राप्त होतो, म्हणून त्याला तर महत्व आहेच आहे. पण त्याहीपेक्षा चंदनाच्या वृक्षाला महत्व आहे, त्याच्या बुंध्याला महत्व आहे. त्याहीपेक्षा त्याच्या बुंध्याच्या आतमध्ये असणाऱ्या गाभ्याला महत्व आहे. म्हणून गाभा म्हणजे काय तर मूळ स्वरूप. गाभा म्हणजे काय तर महत्वाची गोष्ट, असा त्याचा अर्थ आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा. सगळं चैतन्य मुसमुसून जर कुठे भरलेलं असेल तर ते पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून गाभ्याला अत्यंत महत्व आहे. असा जो परमात्मा तो काय करतोय? त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, 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 कमल नयन हास्य
निढळी कोटी चंद्र प्रकाश हे तो परमात्मा कसा आहे, त्याच्या कपाळामध्ये कोटी चंद्राला प्रकाशित करण्याना, त्याचबरोबर विश्वाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य. सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसे शोभा. नाथ महाराज सांगतात त्या पद्धतीने तो परमात्मा किती तेजस्वी आहे. तर कोटी चंद्राचा प्रकाश त्याच्या फक्त कपाळामध्ये आहे. एवढं तेजस्वी त्याचं कपाळ आहे. त्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये मी अनेक कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे की त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्याच्या सौंदर्याचं वर्णन करायचं तर भागवतातली नाथ महाराजांची एकच ओवी पुरेशी आहे. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. एकच ओवी भगवंताचं सौंदर्य वर्णन करून जाते. लक्ष्मी माता जिच्या मागे अख्खं जग लागलंय, ती लक्ष्मी माता याच्या रूपाकडे बघून भाळली आणि हिला वर म्हणून त्याला प्राप्त करून घेतलं. मदन जो विश्वामध्ये सौंदर्याचं प्रतीक म्हणून स्वतःला मिरवतो, त्या मदनालाही स्वतःचं सौंदर्य वाढवावंसं वाटलं आणि विचार केला, जर मी भगवान श्रीकृष्णाच्या पोटी जन्माला आलो तर माझं सौंदर्य आणखी वाढेल. नाथ महाराज म्हणतात एवढा तो परमात्मा सुंदर आहे आणि कुठे इंद्र आणि कुठे चंद्राच्या नादी लागलात म्हणजे तुम्ही. एवढा तो परमात्मा सुंदर आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. तो पांडुरंग परमात्मा अर्थात नाथ महाराजांना त्या परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण रूप दिसलं आणि ते त्यांनी स्वीकार केलं. पण फक्त स्वतःपुरता विचार करून नाथ महाराज थांबले नाही. प्रत्येकाच्या दृष्टीनं तो परमात्मा कसा आहे सांगितला अभंगाच्या दृष्टीने. परमात्मा कसा आहे नाथ महाराज सांगतात, भक्तांच्यासाठी तो जीवन आहे, साधकांच्यासाठी तो साधन आहे. आता भक्तांच्यासाठी जीवन आहे या शब्दाचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे काढता येतात. जीवन ह्या शब्दाचा अर्थ आयुष्य आपण करू शकतो. आपलं आयुष्यच ज्याच्यासाठी वेचावं असा भक्तांच्यासाठी तो परमात्मा आहे, हा एक अर्थ आपण करू शकतो. म्हणजे दुसरी वेलांटी घेतली तर जीवन म्हणजे आयुष्य आणि पहिली वेलांटी जीची असली की जीवन म्हणजे पाणी.
पाणी ज्याप्रमाणे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पाण्याविना आपण जगू शकत नाही, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, या न्यायाप्रमाणे पाणी आपल्या जीवनासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच भक्तांच्यासाठी तो परमात्मा महत्त्वाचा आहे, असा दुसरा अर्थ आपण त्याचा काढू शकतो. भक्ताचे जीवन, साधकांचे साधन. आता साधकांचं साधन कसा होऊ शकतो? तो साधकांचं तर साध्य म्हणायला पाहिजे, नाही का? साधकाचं साधन वेगळं आणि साधकांचं साध्य वेगळं. साधकांचं साध्य तो परमात्मा आहे आणि तरी नाथ महाराज सांगतात साधकांचे साधन. असं कसं? तर साधकांचे साधन याचा अर्थ साधक ज्याच्यासाठी साधन करतो आणि ज्याला साध्य करायचं आहे असं ते साधन म्हणजे तो परमात्मा आहे. म्हणजे साध्याच्या प्राप्तीसाठी जो साधक साधन करतो ते साधनाचं तात्पर्य, त्याची इतिकर्तव्यता म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून भक्तांचे जीवन, साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. निधान म्हणजे काय बरं का? इतर देहांच्या तुलनेमध्ये नरदेह प्राप्त होणं म्हणजे निधान प्राप्त होणं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची म्हणती ते होती तरी चित्कान चित्ती धरावे, तुकोबाराय सांगतात. नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, पण नरदेहाला काय म्हटलं? निधान. निधान म्हणजे काय? गुप्तधन. गुप्तधनाला निधान म्हणण्याची एक पद्धत आहे किंवा त्याचा समानार्थी शब्द तसा आहे. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील त्या संदर्भात. म्हणजे ठेवा, बरोबर आहे. ठेवा म्हणजे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तसंही आपण म्हणू शकतो. निधान म्हणजे साठवलेलं धन. म्हणजे सुखाचं जे निधान आहे, अर्थात सुखाचं जे प्राप्तीचं महत्त्वाचं स्थान आहे की जिथून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुख प्राप्त होईल. संसारामध्ये क्षुल्लक एखादी गोष्ट मनासारखी झाली तर आपण सुख वाटलं असं म्हणतो, पण याला सुख म्हणता येणार नाही, याला समाधान म्हणा. कारण संसारातल्या एकाही गोष्टीपासून सुख कदापि निर्माण होऊ शकत नाही. लक्षात घ्या, आपण सर्वजण संसारात आहोत, पण कुठला शब्द कुठे वापरायचा आम्हाला कळत नाही. कुठलाही शब्द जर आम्ही कुठेही वापरू लागलो तर सगळी गडबड होणार आहे. म्हणून जिथल्या तिथं तो शब्द, सुख हा शब्द संसाराच्या बाबतीत कदापि लागू होऊ शकत नाहीत. आनंद, सुख हे सगळे शब्द जे ते परमार्थाच्यासाठीच लागू होतात. सुख प्राप्त होणं याचा अर्थच आनंद प्राप्त होणं. जेव्हा संत महात्मे सुख आणि आनंद दोन वेगळे शब्द देतात तेव्हा मात्र त्याचे दोन अर्थ करावे लागतात. मग सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आणि आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द दुसरा कुठलाच नाही. म्हणून सुख वेगळं आणि आनंद वेगळा. पण ज्या अर्थी एकच शब्द वापरलाय आनंद किंवा एकच शब्द वापरलाय सुख, तेव्हा दोन्हींचाही अंतर्भाव एकाच अर्थानं होतो. सुख म्हणजे आनंद. सुखाचे निधान पांडुरंग, आनंदाचा ठेवा, आनंदाचा साठा म्हणजे पांडुरंग आहे. सुखाचा साठा, आनंदाचा सुखाचा ठेवा म्हणजे काय आहे? पांडुरंग आहे. भक्तांचे जीवन, साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. नाथ महाराजांनी एक फार सुंदर रूपक या ठिकाणी रचलेलं आहे. रूपकांच्यासाठी तर नाथ महाराजांचा हात कोणीही धरू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. उपमालंकार जर का बघायचा असेल तर ज्ञानोबारायांचा बघायचा, कोणी हात धरू शकणार नाही. ज्ञानोबारायांची जी उपमा त्यांनी दिलेली आहे, प्रत्येक ठिकाणी उपमा अलंकार मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानोबारायांनी वापरला आहे. त्यामुळे उपमा अलंकारामध्ये ज्ञानोबारायांचा हात कोणी धरू शकत नाही आणि रूपक अलंकारामध्ये नाथ महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही. नाथ महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, मुक्तिकल्पद्रुम महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. मुक्तिकल्पद्रुम, मुक्तिरूपी कल्पवृक्षाचा पांडुरंग म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं एक फळ आहे. मुक्ती कल्पद्रुम, महाफळ आणि तेही उत्तम. रूपक बघा, मुक्ती ही दिसण्यासारखी नाहीये, तो अनुभवण्याचा विषय आहे. ते अनेक ठिकाणी अव्यक्त गोष्टींचे पुतळे सांगितलेले आहेत बघा वारकरी संप्रदायामध्ये. ज्ञानोबाराय पांडुरंगाचं वर्णन करत असताना असं म्हणतात की पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. आता लावण्य म्हणजे काही वस्तू आहे का त्याचा पुतळा बनवायला? तरी ज्ञानोबाराय वर्णन करतात लावण्याचा पुतळा. बरं, दुसरं उदाहरण, कैवल्याचा
पुतळा. ज्ञानोबारायांचं वर्णन नाथ महाराज करा. बरं, कैवल्य असं काही एका वस्तू की ज्याची मूर्ती करता यावी नाही. बरं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. दैवसुद्धा काही पुतळा बनवण्यासारखी गोष्ट नाही, पण तरीसुद्धा त्याचा पुतळा सांगितलेला आहे. म्हणजे काय, अव्यक्त गोष्टींना व्यक्त स्वरूपामध्ये मांडण्याची संतांची सवय आहे. मुक्ती ही न दिसणारी आहे, मोक्ष हा दिसणारा नाही आहे. पण नाथ महाराजांनी सांगितलं मुक्ती कल्पद्रुम, मुक्तिरूपी कल्पवृक्षाचं एक अतिउत्तम गोड फळ म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. मुक्ती कल्पद्रुम महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. बघा, या ठिकाणी वैयक्तिक गोपिकांचा उल्लेख करण्याचं काही कारण नव्हतं, पण गोपिकांची भक्तीच भगवंतावरती अशी आहे की उपमा देताना दुसऱ्या कोणाचीही उपमा देता येत नाही. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये 84 सूत्र सांगितलेली आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नारद भक्तिसूत्र आपण नाव ऐकलं असेल. 84 सूत्र आहेत. सूत्र म्हणजे काय असतं, कमीत कमी वाक्यामध्ये समोरच्याला आम्हाला काय म्हणायचं हे कळेल आणि त्यांनाही ते व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे, बस याला सूत्र म्हणायचं. आपल्याला शाळेमध्ये शिक्षक शिकवायचे किंवा विज्ञानामध्ये E=mc² वगैरे वगैरे हे सूत्र आहेत सगळे. मग त्याचा विस्तार म्हणजे पुढचं गणित असतं. सूत्र म्हणजे काय, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. अल्पाक्षर असतात, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय त्याच्यामध्ये असतो. नारदांनी 84 भक्तिसूत्र मांडलेली आहेत. बघा किती छोटी छोटी सूत्र आहेत. बघा, अथा तो भक्ती व्याख्यास्यामः झालं एक सूत्र. सात्वस्मिन् प्रेमरूप अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते नोत्साही भवति यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. असे 84 सूत्र आहेत. त्याच्यामध्ये कोणाच्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण काय आहे हे सांगता 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 भक्ती कोणासारखी असावी हे सांगत असताना अख्खं 84 सूत्रातलं एक सूत्र खर्ची घातलं ते गोपिकांचं नाव घेऊन. भक्ती कशी असावी सूत्र सांगितलं, यथा व्रज गोपिकानाम. एक सूत्र आहे बरं का, यथा व्रज गोपिकानाम. भक्ती जर का कोणासारखी असावी असा कोणाला प्रश्न पडला असेल तर व्रजातल्या गोपिकांच्या भक्तीचा अभ्यास करा, म्हणजे आपल्याला कळेल की गोपिकांची भक्ती म्हणजे काय आहे. जाता जाता आपली वेळ तशी संपलेली आहे, परंतु गोपिकांची भक्ती काय आहे हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. भगवंताच्या कपाळाचा दाह झाला. सगळेजण आले, काहीतरी लेप लावला, रुक्मिणी आली, बाकीच्या बायका आल्या, आले वैद्यराज, नाडी बघितली, काही नाही, काही झालेलं तर वाटत नाही. भगवंत म्हणतोय कपाळाचा दाह होतोय, काय करायचं. देवर्षी नारद आले, गर्दी बघितली, सांगितलं सगळेजण बाहेर जा. देवाला विचारलं, देवा काय झालं. देवाने सांगितलं कपाळाचा दाह होतोय. नारदांनी विचारलं, म्हणले देवा गोकुळातल्या खोड्या अजून गेल्या नाही का रे. म्हणले तुझ्या खोटं बोलण्याच्या. नाही रे नारद, असं नाही, खरंच कपाळाचा दाह होतो. अरे ठीक आहे, दाह होत असेल मग औषध असेल ना, औषध लाव ना, कोणी रोखलंय तुला. देवानी सांगितलं औषध आहे पण मिळणं अवघड आहे. अशक्य ते तुम्हा काही नाही नारायणा. देवा तुला काय अवघड आहे. औषध आहे म्हणतोस ना, मग आण. मला आणता येणार नाही. बरं मी आणतो, मला सांग काय औषध आहे. देवानी सांगितलं माझ्या भक्ताच्या पायाची माती जर का माझ्या कपाळाला लावली तर बस माझा दाह शांत होणार आहे. नक्की ना. हो. आले बाहेर, आत्ता आणतो म्हणले. देवाचा शब्द होता औषध आहे पण मिळणं अवघड आहे. काय अवघड नाही म्हटले, मी घेऊन येतो. रुक्मिणी मातेकडे आले नारद, विचारलं तू देवाची कोण आहे. बायको. फक्त बायकोच नाही, भक्त पण आहे. बस झालं म्हणले, औषध मिळालं. काय, तुझ्या पायाची माती दे म्हणले. कशाला. भगवंताच्या कपाळाला लावलं तर त्याचा कपाळाचा दाह शांत होणार आहे. मागे सरकली रुक्मिणी माता, म्हणली माझ्यासारख्या स्त्रीच्या पायाची माती भगवंताच्या कपाळाला लावायची. अरे मला काय रवरव नरकात पाडण्याची इच्छा आहे की काय. म्हटली नारदा तुमची. अजिबात देणार नाही. बाकीच्या सगळ्या बायकांचं हेच उत्तर. अख्खं जग फिरले, इंद्राकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, महादेवाकडे गेले, सगळ्यांचं एकच उत्तर, आमच्या पायाची माती आणि भगवंताच्या कपाळाला आम्हाला रवरव नरकात पाडताय की काय. एवढंसं तोंड घेऊन आले. म्हणले देवा तू बोलतोय ते बरोबर आहे, औषध आहे पण मिळणं अवघड आहे. कुठे कुठे गेला होतास. यादी दिली. अरे म्हणले बाबा वृंदावनामध्ये गेलास आणि वृंदावनाचं नाव घ्यायचं विसरलास का. वृंदावनात गेलाच नाहीस म्हणले. म्हणले देव वृंदावनात काही जाणं झालं नाही, एकदा जाऊन बघ, शेवटचा पर्याय. देवर्षी नारद आले. आल्याच्या नंतर गोपिकांनी येताना बघितलं आणि गोपिकांनी येताना बघितल्याच्या नंतर
आनंद भावविभोर होऊन त्या नारदांकडे बघू लागल्या. नारद येत आहेत म्हणजे त्याच्यामागे न जाणो परमात्मा येतो. पाय वर करून करून बघू लागल्या, पण परमात्मा येताना दिसले नाही. नारद येताना दिसले. विचारलं, नारदा तुम्ही एकटे आलात? हो. कशासाठी आलात? औषध घ्यायला आलो. कशाचं औषध? भगवंताच्या कपाळाचा दाह झालाय म्हटले, आणि त्याचं औषध. मग भगवंताच्या कपाळाचा दाह झालाय आणि औषध तुम्हाला तिथे मिळत नाही द्वारकेमध्ये? नाही मिळत. कसं काय मिळत नाही? आणि मग इथे कशाला आलात? औषध घ्यायला. इथे औषध आहे? हो. कुठे औषध आम्हाला सांगा, आम्ही देतो. नारदांनी सांगितलं, तुमच्या पायाची माती जर का भगवंताच्या कपाळाला लावली तर त्यांच्या कपाळाचा दाह शांत होणार आहे परमात्म्याच्या. क्षणाचाही विलंब न करता सगळ्या गोपिका मातीमध्ये थै 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 नाचू लागल्या. टोपलं टोपलं माती दिली, म्हणले घ्या आणि लावा भगवंताच्या कपाळाला. आश्चर्य वाटलं नारदांना. म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटली? कशाची भीती? अरे तुमच्यासारख्या यह कश्चित स्त्रियांच्या पायाची माती अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कपाळाला लावायची आहे? रवरव नरकात पडाल. गोपिकांनी सांगितलं, अजन्म रवरव नरकामध्ये राहिलो तरी चालेल, पण आमच्या पायाच्या मातीनं जर का भगवंताच्या कपाळाचा दाह शांत होत असेल तर तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वतःचा विचार न करता फक्त परमात्म्याचा विचार करणाऱ्या फक्त गोपिका आहेत. आणि म्हणून ती माती नेली, भगवंताच्या कपाळाला लावली आणि त्याच्या कपाळाचा दाह शांत झाला. गोपिकांच्या पायाची माती म्हणून त्याचं नाव गोपीचंदन असं पडलं, जे वारकरी आपल्या कपाळाला लावतात. त्या परमात्म्याच्या त्या आवडीचं आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि अशा प्रकारे तो गोपीचंदन म्हणजे गोपिकांच्या पायाची माती. स्वतःचा विचार न करता भगवंतावरती प्रेम आणि भक्ती असल्यामुळे यथा व्रजगोपिकानाम असा उल्लेख 84 सूत्रामध्ये केला आहे. नाथ महाराजांनी तर 4 चरणाच्या अभंगामध्ये हा उल्लेख केला आहे. गोपिकांचा काम पांडुरंगाचा काम हा शब्द हा कायम वासना या दृष्टीने कधी घ्यायचा नाही. काम म्हणजे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा म्हणजे काम आहे. मग कामाला सगळ्या विकारांचा अर्थात राजा म्हटलेला आहे बरं का. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, मग कैसे भांडणारे. जिथे काम नाही तिथे क्रोध नाही आहे. लक्षात घ्या. इच्छा असेल, एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली, ती गोष्ट प्राप्त झाली की लोभ निर्माण होतो, आणि अप्राप्त झाली, प्राप्त नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. म्हणून कामाला सगळ्या विकारांचा राजा म्हटलेला आहे. नाथ महाराजांनी तर कामाला काय म्हटलेलं आहे? येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दराराला विलाजेणे तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधनासी मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन. भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली वालीसी, विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. वाचलं कोण? शुकदेवानी धरुनी ध्यान, येडका आणिला कळून एका जनार्दना चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. फक्त शुकाचार्य भगवान व्यासांचे सुपुत्र, ज्यांनी परीक्षिती राजाला श्रीमद भागवत श्रवण करून दिलं, ते शुकाचार्य फक्त या कामविकारापासून वाचले. या कामविकारानं महादेव असेल, विष्णू असेल, सगळेच्या सगळे ग्रस्त करून टाकलेले आहेत. आणि म्हणून काम ह्या शब्दाचा अर्थ काय? इच्छा, अपेक्षा, आकांक्षा. प्राप्तीमध्ये लोभ आहे आणि अप्राप्तीमध्ये क्रोध आहे. म्हणून गोपिकांचा दुसरा काय काम असू शकतो? गोपिकांचा काम म्हणजे परमात्म्यानं अखंड आमच्या बरोबर राहावं, ही भावना म्हणजे गोपिकांचा काम आहे. गोपिकांचा काम पांडुरंग. ज्या पांडुरंगाचं वर्णन करायला नाथ महाराज प्रवृत्त झाले, त्या पांडुरंगाचं वर्णन पुन्हा शेवटच्या चरण उपक्रमोपसंहार नाथ महाराजांनी साधलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, पुंडलिकाच्यासाठी तो परमात्मा सहज म्हणून आला, एकाएकी विनटला, सहज आला. तो सदा संचला, मात्र सहज आलेला तो परमात्मा कायमचाच इथे राहिला. आणि अशा प्रकारचा तो जो पांडुरंग परमात्मा आहे, एका जनार्दनी भेटला पांडुरंग, भक्ताचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार जय जय उबार कुमार 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 पापिनामपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी मुहुर्मुहुः. अशा पद्धतीची प्रार्थना ही पुंडलिकरायाने परमात्म्याला केली आणि म्हणून तो पांडुरंग परमात्मा आपल्याला पंढरपूरमध्ये विराजमान असलेला पाहायला सापडतो. आणि म्हणून मी सुरुवातीला जेव्हा सांगितलं की पांडुरंग परमात्मा हा भानुदास महाराजांच्यामुळे पंढरपुरामध्ये आहे, जर तसं झालं नसतं तर आपल्याला यंदाची आषाढी म्हणजे आता जी चालू आहे ती वारी आपल्याला पंढरपूरची वारी नाही तर हम्पीची वारी म्हणून प्रसिद्ध झाली असती. हम्पी कुठे? पांडुरंगाचं मंदिर आहे बघा तिथे. आपण बऱ्यापैकी जर काही जण गेले असतील कर्नाटकामध्ये, हम्पी म्हणून गाव आहे. आपल्या 50च्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे, तो रथ ज्या मंदिरामध्ये आहे ते विठ्ठल टेम्पल, तिकडे त्याला विठ्ठल टेम्पल म्हणतात. गंमत अशी आहे, नाव विठ्ठल टेम्पल आहे पण तिथे विठ्ठलच नाही बरं का. त्याचं कारण असं आहे, आजही मूळ गाभाऱ्यामध्ये फक्त खाच आहे त्या विटेची, पण त्या विटेमध्ये पांडुरंग परमात्मा नाही. तो का नाही तर आपल्या भानुदास महाराजांनी तो तिकडनं इकडे आणला आणि पुन्हा स्थापित केला, म्हणून तो तिथे नाही आणि इथे आहे. म्हणून आजही जर आपण तिथे विठ्ठल टेम्पलला गेलो तर तिथे मूर्ती पांडुरंगाची नाही पण नाव मात्र विठ्ठल टेम्पल आहे. असा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याची वारीचे हे दिवस आहेत. त्यामुळे आषाढीचा हा पर्वकाळ आहे. वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय की तो सगळ्या विचारांना आपल्या पोटामध्ये, चांगल्या विचारांना आपल्या पोटामध्ये सामील करून घेणारा आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जर आपली इच्छा असेल तर आपण जरूर पंढरपूरला जावं. ज्या माणसाने कधी पंढरपूर पाहिलं नसेल त्याने जरूर जावं. मित्रमित्र असतील त्याने जरूर मिळून जावं. भले एक दिवसासाठी जावं पण जाऊन यावं. तो आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण की अशा पद्धतीच्या आनंदाला जर ऐशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला, या न्यायाप्रमाणे त्याचं आयुष्य आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोरा वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. या न्यायाप्रमाणे आपण, या प्रमाणाप्रमाणे आपण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जरूर आषाढी एकादशीला गेलं पाहिजे. कारण आषाढीचा पर्वकाळ हा आपल्या जीवनामध्ये सारखा येणार नाही, वर्षातून एकदा येणार आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्या होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. अशा पद्धतीनं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे, रुक्मिणी आईसाहेबांचं दर्शन आहे. सगळे संत एका ठिकाणी दर्शनाला आपल्याला उपलब्ध होतात. हे सर्वात मोठं आपलं परमभाग्य आहे. आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांना त्र्यंबकेश्वरला जाण्याची गरज नाही, पैठणला नाथ महाराजांच्या दर्शनाला जाण्याची गरज नाही, आळंदीला ज्ञानोबारायांच्या नाही, देऊला तुकोबारायांच्या नाही, मुक्ताबाईंच्या नाही, सगळ्या संत सोपान काकांच्या नाही, सगळ्या संतांच्या दर्शनाला जाण्याची आपल्याला गरज नाही. सगळेच संत त्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात, त्याचंही दर्शन होणार आणि त्याच्या सगळ्या भक्तांचं दर्शन होणार. असा अपूर्व योग आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपण खरोखरच आपल्या प्राप्त झालेल्या नरदेहाची चिंता किंवा काळजी करत असू तर आपण आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचा अंगीकार करावा. आषाढीला पंढरपूरला जाऊन म्हणा, नागषष्ठीला पैठणला येऊन म्हणा, आपण गळ्यामध्ये माळ धारण करावी आणि वारकरी संप्रदायाचं अनुसरण करत आपण जीवन जगावं. जी मंडळी गळ्यामध्ये माळ घालून आहेत, एक आत्मिक समाधान त्यांना प्राप्त होत असतं. असं आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय कुठलाही पर्याय नाही. वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही आहे. हा व्यक्तिनिष्ठ नाही, हे कायम हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. इथे कुठल्याही एका व्यक्तीला महत्त्व नाही आहे की त्या व्यक्ती, आणि असे संप्रदाय जे आहेत ते व्यक्ती निघून गेल्यानंतर लोप पावत असतात. त्यामुळे कधीही व्यक्तिनिष्ठ संप्रदायाच्या मागे कधी उभा राहायचं नाही. तत्वनिष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे आणि हा तत्वनिष्ठ असल्यामुळे हे तत्व आपल्या अंगी आपल्या जीवनामध्ये रुजवण्याच्यासाठी म्हणून आपण
पण करावा, निश्चय करावा आणि तशा दृष्टीनं विचार करून पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली वेळ होऊन गेलेली आहे. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपल्या निळवंडी गावामध्ये अतिशय श्रद्धेनं आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करत आहात. मला या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला, छान वाटलं. आपण सर्वजण अतिशय उशीर झाला तरी शांतचित्तानं श्रवण केलं याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. आणि एकवार संतांचं सर्वांनी भजन करा आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम होतील. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. सर्वांनी टाळे वाजवा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला, नका पाहू गुण दोष दास पायाचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली, नका पाहू गुण दोष दास पायाचा. तुका म्हणे भागवत गेले तुझ सकळा, नका पाहू गुण दोष दास पायाचा. भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास 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 एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ 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 एकनाथ.